नमस्कार शेतकरी मित्रांनो. जर आपल्याकडे गुलाब, झेंडू, शेवंती अशी इतर काही फुलं पिकं असतील, मग ती ओपनमध्ये असेल, पॉलीहाऊसमध्ये असेल, नेट हाऊसमध्ये असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, सध्या जी पावसाची परिस्थिती आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपणास पाहायला मिळेल की जशी जशी आपली फुलं उमलतात आणि जी टिकाऊ क्षमता आपणास गरजेची असते, म्हणजे हार्वेस्टिंग केल्यापासून किंवा तोडा केल्यापासून बाजारात विक्रीपर्यंतचा जो कालावधी असतो, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फुलं खराब होत आहेत. म्हणजे काय की जर झेंडू पीक असेल तर झेंडूचं फूल काळं होऊन जातंय किंवा तो रॉट त्याच्यावर येऊन जातोय. शेवंतीमध्ये तसं होतंय किंवा जे एक प्रकारचं आपल्याला साईज आणि शेप फुलाचा अपेक्षित आहे तो पाहिजे तसा मिळत नाही. मग आता यासाठी काय केलं पाहिजे? 3 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिलं की जे न्यूट्रिशन आहे त्यामध्ये कॅल्शियमचा, पोटॅशचा, झिंकचा आणि फेरसचा वापर आपण चांगल्या प्रकारे केला पाहिजे, की जेणेकरून साईज, शेप, रंग आणि टिकाऊ क्षमता तिथे चांगली मिळेल. रोगप्रतिकार क्षमता देखील तिथे चांगली तयार होईल. त्यानंतर पाणी व्यवस्थापन. जसं ह्या पिकांमध्ये जर जेवढं पाणी जास्त होईल तेवढी वेगवेगळ्या बुरशींची समस्या आपल्याला जास्त येणार आहे. मग यासाठी पाणी व्यवस्थापन वेळेवर आपण केलं पाहिजे. शक्यतो दिवसा पाणी दिलं पाहिजे. त्यानंतर जे काही आपण ड्रीप जर असेल तर ड्रीपने पाणी देत असताना पण फक्त वापसा कंडिशन आपल्याला कशी मिळेल या पद्धतीनेच आपल्याला पाणी देण्याची गरज आहे. पाणी अजिबात देऊ नये, म्हणजे फ्लडने अजिबात पाणी देऊ नये. जर आपल्याला बेसल डोस किंवा 24-24 वगैरे अशी काही खतं टाकायची असेल, ही खतं देखील आपल्याला बेडवर टाकायची आहे. तसेच सगळ्यात महत्वाचं, कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक या जे काही फंगिसाइड्स असतात, जे केमिकल्स असतात, यामध्ये शक्यतो आपल्याला कॉन्टॅक्टचा वापर जास्त करावा लागेल, कारण की पाहिजे तसा सूर्यप्रकाश नाहीये. सूर्यप्रकाश नसल्यामुळे आपल्याला योग्य ते सिस्टमिकचे रिझल्ट्स मिळणार नाहीतर जर थोडाफार असेल तर आपण एक कॉन्टॅक्ट, एक सिस्टमिक अशी फवारणी देखील केली तरी चालेल. यामध्ये जीवाणूंचा नक्की वापर करावा. जसं सुडोमोनास आहे, बॅसिलस आहे, यांचा आपण तिथे त्या स्प्रेमध्ये बुरशीनाशकासोबत वापर करू शकतो. जमिनीतनं आपण जर बुरशी येत असेल किंवा फांदी मर येत असेल तर आपण रूट मित्र किटचा देखील जमिनीतनं वापर करू शकतो. आता हे एक इन जनरल झालं. मग यामध्ये जर तुम्हाला तुमच्या पिकाचं सविस्तर शेड्यूल बनवून हवं असेल तर तुम्ही आमच्या ॲग्रोथमिक्सच्या एक्सपर्ट टीमशी संपर्क करू शकता. मग यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या प्लॉटचे जे काही फोटोज असतील, व्हिडिओज असतील, जे काही समस्यांचे जवळचे फोटो असतील, ते तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. आणि मागील 1 महिन्यात म्हणजे आतापर्यंत तुम्ही काय खतं, फवारणी, व्यवस्थापन वगैरे केले ते देखील सविस्तर द्यायचं आहे, जेणेकरून त्याचा अभ्यास करून आमची टीम संपूर्ण एक पुढील 20 ते 25 दिवसाचं खत आणि फवारणीचं व्यवस्थापन कमीत कमी खर्चामध्ये आणि या सगळ्या अडचणी कशा सॉल्व्ह होतील यासाठी तुम्हाला देणार आहे. तर मग नक्की आम्हाला एकदा संपर्क करा. धन्यवाद.